थेट कल्याणमध्ये जाऊयात। उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये आता दाखल झालेले आहेत। कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत। पदाधिकाऱ्यांची भेट देखील ते घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। विशेष म्हणजे हा लोकसभा मतदारसंघ आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांचा, आणि त्यांच्याच मतदारसंघात आज उद्धव ठाकरे दिवसभर असतील। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली आहे। आता उद्धव ठाकरे हे कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत। कल्याण ग्रामीण मधल्या मतदारसंघाची स्थिती, तिथले पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि त्याचबरोबर पक्षाची स्थिती याचाही आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत। कल्याण ग्रामीण मतदारसंघात आता उद्धव ठाकरे आहेत। विधानसभेचा हा मतदारसंघ आहे, पण आजचा हा दौरा त्यांचा लोकसभा मतदारसंघ केंद्रित आहे। एक प्रकारे संपूर्ण लोकसभा मतदारसंघ ते कव्हर करतायत भेटीगाठी घेऊन। डोंबिवलीत आता उद्धव ठाकरे आहेत। विनंती असेल सर्वांना स्टेजवरती कृपया जास्त गर्दी करू नका। तर कल्याण ग्रामीण हा मतदारसंघ जर आपण बघितला तर मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील इथे निवडून आलेले आहेत। त्यामुळे सध्या मनसेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आहे। एकमेव आमदार आहेत मनसेचे राजू पाटील आणि त्यांचा हा मतदारसंघ आहे। त्याच मतदारसंघात उद्धव ठाकरे हे आता पोहोचलेले आहेत आणि या मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय उद्धव ठाकरे यांच्याकडून। संजय राऊत आता त्यांच्यासोबत उपस्थित आहे। स्वागत आहे रमेश पाटील, मधुकर पाटील, वैकुंठ म्हात्रे, गोपीनाथ पाटील आणि किशोर म्हात्रे साहेब, विनंती असेल आपण विराजमान व्हा। आज खरंतर या पाच बंधूंचा विशेष सहकार्य उद्धव ठाकरे हे सध्या या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आणि संजय राऊत मतदारसंघ कोणाची जागीर नाहीये, ती शिवसेनेचीच ताकद आहे। आणि जेव्हा या निवडणुका होतील तेव्हा आपण दाखवून देऊ की फक्त शुद्ध भगवा झेंडा जिथे फडकलेला असेल, बाकी डुप्लिकेट माल इथे चालणार नाही। माननीय उद्धवजींनी ज्या प्रकारचा एक संघर्ष महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे, आज काय आमच्यावर संकट येत नाही, शिवसेनेवर संकट येत नाही, उद्धवजींवर संकट येत नाहीये। न्याय सुद्धा विकत घेतला जातोय। ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली 55-60 वर्षापूर्वी, त्यावेळेला हे गोधडीत सुद्धा नव्हते। त्यावेळेला गोधडीत सुद्धा नव्हते, ते म्हणतात आमची शिवसेना। आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती म्हणते त्यांची शिवसेना। शिवसेना आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब हा जोश, हम तुम्हारे साथ हैं। हा जोश, हा जोर, ही निष्ठा कुठून आणणार? ती भाड्याने मिळत नाही, ती सच्ची असावी लागते। आणि आज या देसाई गावामध्ये शाखेचं उद्घाटन करताना अत्यंत निर्भयपणे, अत्यंत बेडरपणे आपण सगळ्यांनी दाखवून दिलाय की बाळासाहेब ठाकरेंना अधिकृत असलेली शिवसेना ती हीच आहे आणि हीच राहणार। आपण याच ठामपणानं, निर्धारानं उभे राहा। हा महाराष्ट्र पूर्ण भगवा झाल्याशिवाय राहणार नाही, इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर कुटुंब प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आपल्याला संबोधित करतील। जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कल्याण मतदारसंघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली। कदाचित आपण पाहिली असाल। या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत फार महत्त्वाची आहे।
कारण मी घरनं निघताना पत्रकारांशी जे बोललो त्यांना म्हटलं मी गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायला सांगितलंय. काल आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले. माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या संक्रांत आहे, तिळगुळ घ्या. हा तिळगुळ वाटप सुरू आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे मात्र नक्की. आणि या शाखेचं एक महत्व आहे. मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होते, सीताराम भोईरांचं गाव, सीताराम भोई जरा तब्येत बरी नाही म्हणून आज आलेले नाहीत, पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये. कल्याणमध्ये काय होणार, पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दार ह्या कचऱ्याच्या टोपलीत जाणार. आणि नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही, पण माझी शाखा भेट आहे. गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होतं की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात, म्हटलं चला आपण एकदा जाऊन भेटूया. आज नुसती भेट आहे. आणि या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही शाखा तशी जुनीच आहे, पण त्याचं नवनिर्माण, कचरा काढून टाकला, नवप्राण प्रतिष्ठा केलेली आहे. काल मोदीजींनी केली ना 5 स्टार साफसफाई. 5 स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसूफ पाहिजे. ही चांगली आहे साफसफाई जी आता महाराष्ट्र करणार आहे. त्याच्यात भाजपा आणि गद्दारांना केराच्या टोपलीत टाकणार आहे. आणि हे पवित्र काम आम्ही करणारच. ही आता या 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत आहे त्या निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला, मी भाजपला सांगतोय, शिवसैनिकाला डिवचू नका. कारण मधमाशाचं पोळं असतं, जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळतं. ते आजपर्यंत तुम्ही घेतलं, पण मधमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ते येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यातला उत्साह, ही जिद्द ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाडा, हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब आपलं मनापूर्वक स्वागत आहे. मी विनंती करतो आदरणीय रमेश पाटील, मधुकर पाटील, वैकुंठ म्हात्रे, गोपीनाथ पाटील, किशोर म्हात्रे साहेब, एक स्वागत झालं पाहिजे साहेब आपलं. आदरणीय संजयजी राऊत साहेब, आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचं मान सन्मान सत्कार होतोय. जरा जोरदार टाळ्या वाजूया आपण. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मधुकर पाटील यांच्या वतीनं देखील एक प्रभू रामांची भव्य दिव्य अशी सुरेख मूर्ती साहेब आपल्यासाठी आली आहे. साहेब मी विनंती करतो, काही वारकरी होते ज्यांनी हरिपाठ इथे अतिशय सुरेखरित्या गाऊन दाखवला. ताई आपण सगळ्यांनी उभे राहा जरा प्लीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.